नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। भरपूरसे शेतकरी जे ते शेणखत नसल्यामुळे उत्पन्न काढत नाही आणि भरपूरशा ठिकाणी आपण ऐकलं असेल की जमिनीचा CO2 कार्बन रेशो कमी झालेला आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी झालेलं आहे। तर आपण कसं वाढू शकतो? शेणखत तर मुबलक प्रमाणात नाही आहे, मग आपण याच्यापासून याला पर्याय म्हणून काय करू शकतो? आपण जर कधी बघितलं तर आम्ही इथं आता मक्का काढली होती हार्वेस्टरच्या साहाय्याने आणि त्याचा जो पूर्ण काडी कचरा आहे तो जमिनीतच ठेवला। आता याच्यामध्ये आम्हाला किळी लावायची, त्याच्यामुळे आम्ही 8 दिवसापासून रान तयार केलं नाही, पण आता आम्ही त्यांना स्पीड कंपोस्टिचं टाकणार आहे। आपण जर कधी बघितलं कॅनव्हासचं स्पीड कंपोस्ट आपण टाकणार आहे। ते कशासाठी चालतं तर तुम्हाला तांदूळ असेल, गहू असेल, तुमचं मक्का असेल किंवा शुगर केन म्हणजे पास्टाचा जो कचरा आहे तो पण इथं कुजवतो। तर तुम्हाला एकरी किती वापरायचं तर एकरी तुम्हाला 16 किलो वापरायचं युरियाच्या साह्यासोबत करायचं आहे। एका एकरासाठी 16 किलो आणि 2 युरियाच्या भाग म्हणजे 90 किलो युरियामध्ये हे 16 किलो मिक्स करून पूर्ण क्षेत्रावरती फेकून द्यायचं। नंतर तुम्ही कल्टावेटर करू शकता किंवा नागर करू शकता। हे जमिनीत गेल्यानंतर 45 दिवसामध्ये याचे चुरवतो। आपण जर कधी जोडून बघितलं तर हा जो CO2 कार्बन रेशो जो मेंटेन तयार होतो हा शेणखतापेक्षाही चांगला म्हणेल। भरपूर शेतकरी म्हणाल की शेणखताला पर्याय असू शकत नाही। शेणखत भाग वेगळा, शेणखत CO2 कार्बन रेशोही मेंटेन ठेवतं आणि त्याच्यामध्ये डिव्हिडंड प्रमाणात NPK पण येतं, म्हणजे नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल आणि त्याच्यामध्ये काही अशा प्रॉपर्टीज असतात ज्या जमिनीमधल्या मिक्स मॅक्रोन्यूट्रनची पण देखील एफिशियन्सी वाढवतात। आणि आणखी सांगायचं झालं तर या आपण ज्या वेळेस इथं स्पीड कंपोस्ट टाकणार आहे त्याचा आपल्याला फायदा असा होतो CO2 कार्बन रेशो आपला मेंटेन होणार आहे आणि NPK पण तुम्हाला थोडा बहुत प्रमाणात याच्यापासून अवेलेबल होणार आहे, कारण की एवढं सगळं तुमचं जमिनीमध्ये जाणार आहे। तर त्याच्या प्रॉपर्टीज जमिनीमध्ये गेल्यानंतर जमिनीमधल्या ज्या चांगल्या बॅक्टेरिया असतात, हार्मफुल बॅक्टेरिया सोडून ज्या चांगल्या बॅक्टेरिया असतात त्याच्यासाठी हे एवढ्या प्रमाणात तुम्हाला फूड भेटतं। म्हणजे जमिनी आता जर कधी बघायला गेलं प्रामुख्यानं तुम्ही तर ही काळपोटी चोपणयुक्त जमीन आहे, याच्यामध्ये जर कधी फोटोसिंथेसिस चांगलं झालं तर तुमचं येणारं पीक नक्कीच चांगलं होतं, कारण की मुळीला ऑक्सिजन म्हणजे जमीन भुसभुशीत होती पहिलं तर जर कधी धरलं तुम्ही तर। आता जर कधी जोडून बघितलं तुम्ही अशी ही जी जमीन आहे ही भुसभुशीत जर कधी झाली तुमची तर पांढरी मुळी इथं चांगले चालते। कुठल्याही पिकाची पांढरी मुळी जर कधी योग्य प्रमाणात चालली तर तुमचं उत्पन्न तिथं वाढतं। आता झालं असं की आपण हे टाकल्यानंतर किती दिवसामध्ये याचं तुमचा पूर्ण पत्ती होणार म्हणजे पूर्ण हे कुजणार, तर कंपनी सांगते 45 ते 50 दिवसात। आता इथं ओलावा मेंटेन आहे, आणखी आपण याला पहिले रोटरी करून घेणार आहे। रोटर झाल्यानंतर याच्यामध्ये 16 किलो आपण स्पीड कंपोस्ट आणि 2 बॅग युरिया याच्यामध्ये मिक्स करून पूर्ण क्षेत्रावरती फेकून देणार। त्यानंतर नागाट करणार आणि त्यानंतर एक तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यानंतर पुढं आपण केळी लावल्यानंतर याचे काय बेनिफिट झाले त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपण इथं बनवणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की तुमच्याकडे जर कधी मक्काचा वगैरे चारा यावर्षी भरपूर प्रमाणात होता, भरपूर शेतकऱ्यांनी तो म्हणजे पेटून दिला क्षेत्रावरती भरपूर आता एवढ्या क्षेत्राचा जर कधी चारा काढायचा झाला तर लेबरला जास्तीचा पैसा लागतो, म्हणून थोडे गंज करून शेतकऱ्यांनी तो कुजून टाकला। तुम्हाला जर कधी शक्य झाला असा चारा तर तुम्ही त्याची कुट्टी करून गंज मारू शकता आणि त्या गंजावरती जर कधी तुम्ही स्पीड कंपोस्ट टाकलं तर तुम्ही नक्कीच 45 दिवस नाही पण 50-60 दिवसामध्ये तुमची पत्ती तयार होईल। पत्ती म्हणजे काय लक्षात आलं का, बारीक होऊन जाईल, कुजल एकदम प्रॉपर कुजलं कधी तर तुम्ही त्या जमिनीत टाकलं कधी तर तुमचा CO2 कार्बन रेशो नक्कीच मेंटेन होईल, कारण की शेणखताला तो पर्याय आणि तुम्हाला विकत आणायचं नाही, फक्त तुम्हाला स्पीड कंपोस्ट घ्यायचं आणि त्याच्यावरती टाकायचं। ज्या त्या प्रॉपर्टीज असतात बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये सक्रिय होतात, कारण की एवढं जर कधी तुमच्या जमिनीला रॉ मटेरियल भेटलं त्या बॅक्टेरियाला फूड एवढ्या प्रमाणात भेटलं तर चांगल्या बॅक्टेरिया तिथं वाढतात आणि तुमच्या जमिनीमध्ये ते पोषक तत्व असतात ते चांगल्या प्रमाणात येतात, म्हणजे फर्टिलिटी रेट जे उपजाऊपणा असतो जमिनीमध्ये तो मोठ्या प्रमाणात तिथं वाढला जातो। शेतकरी मित्रांनो, असंच नाही, गव्हाचंही भूस भरपूरसे शेतकरी पेटून देतात, कारण की त्याच्या मागं कारण असं असतं की जर कधी जास्तीचा पाऊस झाला पुढच्या वर्षी तर तुमचं माल जो आहे तो पिवळा पडतो, हे होतं। पण अशा वेळेस तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही रोटर कराल त्याच्यावर जर कधी स्पीड कंपोस्ट पेटलं तर तेही पत्ती करतं। भरपूरशा शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी हळद करायची असेल, अद्रक करायची असेल किंवा मिरची करायची असेल त्याच्यासाठी प्रामुख्याने शेणखत लागतं आणि उकाड्यामध्ये शेणखत प्रॉपर कुजलं जात नाही काही प्रमाणात, तर तेही शेणखत तुम्ही जर कधी सावलीमध्ये गंज मारून ठेवला म्हणजे त्याचा आता इथं एक आमच्यामध्ये आमच्या क्षेत्रावरती आम्ही कुजवलेलं आहे, तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो। तुम्ही जे प्रमाणात गांडूळ खत आणतात त्याच प्रमाणात माझ्याकडे कमीत कमी 8 टन आता तयार झालेले आहे। जर कधी घ्यायला गेलं मार्केटमध्ये तर 50 किलोचे बॅगची कॉस्ट 550 पासून 600 रुपये असते प्युअर। इतलं प्रमाणात कुजलेलं आहे, म्हणजे एवढं जास्त कुजवलं जातं। गड्ड्यातलं जे शेणखत असतं त्याच्यामध्ये टेम्परेचर जास्तीचं असतं आणि त्यामध्ये हार्मफुल बॅक्टेरिया त्या प्रमाणात होतात। तुम्ही जमिनीच्या बाहेर काढून जर कधी त्याचा डेअर मारला आणि त्याच्यावरती योग्य प्रमाणात जर कधी तुम्ही स्पीड कंपोस्ट असेल आणखी कुठलंही द्या
असंच नाही की स्पीड कंपोस्ट म्हणून तुम्ही कुठलंही तुम्हाला गोधन भेटलं तर गोधन घेऊ शकता, स्पीड कंपोस्ट भेटलं स्पीड कंपोस्ट घेऊ शकता, किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर कधी चांगलं कल्चर भेटत असेल तर तुम्ही ते कुजूनच टाका. जमिनीमध्ये तसं न टाकता प्रॉपर प्रमाणात जर कधी कुजून टाकले तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. म्हणजे तुम्हाला 2 शेणखत ट्रॉली टाकायचे तर तुम्ही एकच टाकली, पण प्रॉपर प्रमाणात कधी कुजून टाकली तर त्याचे फायदे चांगले होतात. अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना माहीत असेल, हळद उत्पादक शेतकऱ्यांना माहीत असेल, किंवा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना माहीत असेल, जर कधी प्रॉपर प्रमाणात तुम्ही जर कधी शेणखत कुजून टाकलं नाही, त्याच्यामध्ये जर कधी शेणखत तसंच राहिलं तर त्यामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि हुमणी आळीमध्ये त्याच्यामुळे नुकसानीची पातळी कधी कधी 30-35% जाते. अद्रक कंदवर्गीय पिकांमध्ये ते कट करतं, त्यासाठी मिरची पिकामध्ये त्याचा जास्तीचा प्रादुर्भाव दिसत नाही. पण हळद अद्रक करत असाल तर तिथं हुमणी आळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि त्याच्यापासून नुकसान होतं. आणि जर कधी तुम्ही प्रॉपर प्रमाणात शेणखत कुजून टाकलं त्याची एफिशियन्सी म्हणजे उपयुक्तता जास्त वाढते. तुम्ही 5 ट्रॉल्या शेणखत टाकत असाल आणि कुजून 2 ट्रॉल्या टाकल्या त्याचे रिझल्ट नक्कीच चांगले येतील. तुम्ही डायरेक्ट बेडवर पण टाकू शकता. तुम्हाला बेडवर समजा बेड पाडलेला त्या बेडवरती तुम्ही आच्छादन करू शकता. शेणखत पूर्ण क्षेत्रावरती आपण फेकून देतो आणि त्याची फेकण्याची पद्धत भरपूरशा शेतकऱ्यांची चुकते. एप्रिल महिन्यामध्येच तुम्ही ते शेणखत फेकून देतात. म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये ते शेणखत फेकल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरियाज असतात त्या उन्हाळ्यानं पूर्णतः नष्ट होतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस प्रॉपर कुजवलं, बेडवर पाणी सोडलं, नंतरला शेणखत कधी भरलं तर तुम्ही त्याची ताकद जास्तीची वाढते, जमिनीमध्ये भुसभुसता वाढते आणि जमिनीची फर्टिलिटी रेट चांगला वाढतो आणि जमिनीमध्ये डिव्हिडंड प्रमाणात NPK जे ते तयार होतात आणि शेती तुमची लाँग टर्म असते. म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती झाडाची वाढते, इम्युनिटी पॉवर त्याच्यामुळे वाढते. असं सगळ्या गोष्टी त्याच्यातून तुम्हाला फायदा होतो. आपण जर कधी प्रामुख्यानं बघितलं फक्त एक पाऊस इथं खाल्ला होता आणि पूर्णतः आता इथं याचं कुजणं सुरू झालेलं आहे. पण आपण याच्यावरती टाकल्यानंतर एक 45 दिवसानंतर असा एक व्हिडिओ बनवू त्याच्या प्रॉपर कुजलेला असेल तर त्याच्यातून तुम्हाला पुन्हा एकदा तसा किती प्रमाणात कुजलेला आहे, त्याचा फायदा काय झालेला आहे याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवू. जर का तुम्ही बघितलं पूर्ण क्षेत्र आता इथं तर याच्यासाठी आपण 16 किलो इथं वापरणार आहे आणि त्याचे रिझल्ट कसे आले त्यासाठी पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला जर कधी काही शंका असेल, स्पीड कंपोस्ट असेल, गोधन असेल त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास बांधील राहू. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.